शासन स्तरावर आपण प्रस्ताव पाठवलेला आहे. गावकऱ्यांना विनंती केली की आपलं आंदोलन मागे घ्यावं. यांच्या तीव्र भावना ज्या आहे यापूर्वी शासनाला पोहोचवलेल्या आहे आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना सांगायला आली होती, आश्वासन दिलंय की प्रस्ताव पाठवलेला आहे, निर्णय मात्र शासन स्तरावर होणार आहे. बरोबर. तर मग समाधान झालं जनतेचं? अजून त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना डायरेक्ट घोषणा पाहिजे. घोषणा माझ्या स्तरावर करू शकत नाही. मग पुढील काय दिलं तिनं म्हणजे आता काय तुम्हाला चेतावणी दिली? आजचा बंद त्यांनी मागे घ्यायचं मान्य केलेलं आहे. उद्यापासून ते उपोषण करणार आहे. चालू कंटिन्यू करणार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं लोकशाही टाइम न्यूज मध्ये. आज आपण आलेलो आहे जालना येथील शेवली या गावामध्ये आणि आज इथं उपोषण आंदोलन सुरू आहे. तहसीलदार मॅडम सकाळीच येऊन गेलेले आहे. जाणून घेऊया लोकांच्या प्रश्नाचे जे उत्तर त्यांनी दिले त्याच्यावरून त्यांना समाधान झालेलं आहे. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? विठ्ठल रामदास मोरे, सरपंच प्रतिनिधी शेवली. आणि सोमवारपासून शेवली सर्कल बेमुदतचा इशारा आणि निवेदन इथं पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. जोपर्यंत अपर तहसीलचा शेवली येथे निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदतचा इशारा हा शेवलीत दिलेला आहे. आज दुसरा दिवस आहे. तीव्र आंदोलन व बंद कडकडीत असा इशारा दिला तर हा निरोप शासनापर्यंत प्रशासक पर्यंत गेला. आज माननीय तहसीलदार मॅडम ह्या शेवली इथे आल्या होत्या. त्यांनी ग्रामस्थांना जे निवेदन दिल्याबद्दल त्यांना पाठीमागे आंदोलन घ्या असं त्यांनी सांगितलेलं, परंतु ग्रामस्थांना त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. तहसील बद्दल त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यामुळं ते परत गेले. तसंच यानंतर आज दुसरा दिवस हा तीव्र आंदोलन राहणार व कडकडीत बंद बी राहणार. आणि संध्याकाळी हा सगळे कृषी समिती याच्यानंतर काय समोर विचार करायचा जो निर्णय अगोदर तर आम्ही तर शेवलीवासियांना निवेदन दिलेलेच आहे, बेमुदत कडकडीत बंद आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही विचार करू, रूपरेषा सांगणार आहे. काय सांगाल बरं आता हे विषय? आज तहसीलदार मॅडम आले होत्या, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना समाधानकारक न मिळाल्यामुळं कडकडीत बंद चालू आहे आणि उद्याची रूपरेषा हे ठरवणार आहे. तहसीलदार मॅडम येऊन गेल्याचा निरोप मला कुठे आले होते या सर्व मान्यवर उपस्थित मंडळींनी सांगितलेलं आहे. तहसीलदार मॅडम काय बोलले आणि यांनी त्यांच्यासोबत काय प्रश्न उत्तरे केली याची मला काही माहिती नाही. पण आम्ही काल छत्रपती संभाजीनगर येथे कमिशनर ऑफिसला निवेदन देण्यासाठी गेलेलो होतो. तिथे या भागातले प्रतिष्ठित बरेच मान्यवर मंडळी तिथे उपस्थित होते आणि आम्ही जे निवेदन दिलं शेवलीला अपर तहसील कार्यालय झालं पाहिजे या मुद्द्यावर विभागीय आयुक्त साहेब पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. बरोबर. आणि तहसीलदार मॅडमना जाता जाता असं स्टेटमेंट दिलं होतं का म्हणे आज जे आहे बंद जे आहे आज सुटलेला आहे म्हणे आणि शेवली चालू राहणार आणि असं सांगितलं होतं का पुढील जे आहे ते तुम्ही त्यांना उपोषण आंदोलनाचे काय आहे तर तुम्ही निवेदन त्यांना देणार आहे. त्याविषयी काय? तहसीलदार मॅडमने काय स्टेटमेंट दिलं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही ज्यावेळेस गावकऱ्यांनी त्यांच्या समोर प्रश्न उपस्थित केला किंवा तुम्ही आम्हाला कुठला तरी एक ठोस निर्णय द्या की अप्पर तहसील संदर्भातला, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा प्रशासकीय विषय मी याच्या संदर्भात ठोस निर्णय देऊ शकत नाही. त्यांच्यामुळे गावकऱ्याचं कुठलंही समाधान झालेलं नाही. त्यामुळे काल सोमवारपासून 27 पासून जे बंद आहे, आज 28 तारीख आज झाला की शेवलीचा बाजार आहे तरी कडकडीत बंद आहे. तुम्ही समक्ष बघायला लागले, तहसीलदार मॅडम सुद्धा बघितलं. आणि आज कृती समिती व सर्व शेवली सर्कल मधील सर्व लोक आज संध्याकाळी मिटिंग बसणार आणि पुढील रूपरेषा ठरवणार आहे. उद्या कसं करायचं? उपोषण राहणार, जी काय निर्णय होईल तो कृती समितीत होईल, त्याप्रमाणे सर्व निर्णय पुढचे होतील. बरोबर. अजून कोणाला बोलायचं? प्रशासन हाँ क्वेश्चन। जैसा कि राज्य के महसूल मंत्री बावन कोड़े साहब ने जैसे ही अपर तहसील की घोषणा की वैसे राज्य में अपर तहसील मंजूर होने वाले इसकी घोषणा की थी। वैसे 16/2/2026 को माननीय माजी पालक मंत्री बबनराव जी लोनिका साहब जो आमदार है परतूर विधानसभा के, उन्होंने 16/2 को लेटर दिए और 25 वो लेटर जो है तो 26/2/2026 को माननीय तहसीलदार छाया पवार मैडम ने ये प्रस्ताव है तो जिलाधिकारी कार्यालय जालना में सबमिट किए। और अभी 1 मई को माननीय पालक मंत्री पंकजा ताई मुंडे जो कि 1 मई को झंडा वंदन के लिए आने वाले हैं,
तो हमारी ये निवेदन है की पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आम्हाला सेवली गावाला अप्पर तहसील मंजूर करण्यात घोषणा करावी, ही माझी मागणी आहे. तुम्ही काल विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गेले होते का? हा, आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय यांना गेलो होतो. त्यांनी म्हणले की आमचे जिल्हाधिकारी यांच्याकडून आमचं जे आहे निवेदन ते आलेलं नाही. जसं निवेदन येईल तसं ते सेवली जे 61 किलोमीटर जालना पासून आहे तर सेवली गाव हेच बसणार, आम्ही 100% गॅरंटी देतो असं त्यांनी स्पष्ट केले. अजून काल कोण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गेलेले होते? अजून कोणी गेलेले होते? हो. तर ठीक आहे. पाठीमागे बघितले मंडळी, अशा प्रकारे जनतेचं म्हणणं आहे का, जनतेच्या म्हणण्यात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यात थोडस बदल येत आहे. कारण का त्यांनी तहसीलदार मॅडम सांगतात का शेवलीचं बंद मागे घेण्यात आलेलं आहे आणि येथील जनता सांगतात का शेवलीचं बंद मागे घेण्यात आलेलं नाही आणि कडकडीत बंद चालूच आहे आणि असंच आजच्या दिवसही चालू राहणार. आणि पुढील जी रूपरेषा आहे ते आम्ही आज संध्याकाळी बैठक घेणार कृती समितीची आणि त्याच्यामध्ये आम्ही ठरवणार का उद्या आम्हाला उपोषण कसं करायचं, आमरण उपोषण करणार किंवा तीव्र आंदोलन करणार किंवा ठिय्या आंदोलन करणार किंवा सगळ्या पद्धतीने आंदोलन करणार, हे ते आज संध्याकाळी ठरवून सांगतील. कॅमेरामन चंदू सोबत मी सईद इलियास, बघत राहा लोकशाही टाइम. धन्यवाद.